TV9 मराठीचा बातमीचा इम्पॅक्टपणा मला लागेल. आपण पाहू शकतात की परळी शहराचं हे जे बसस्थानक आहे, ज्या ठिकाणी पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून बसस्थानकाचं काम रखडलं होतं आणि या ठिकाणी संपूर्ण जी बिल्डिंग खचून गेली होती. मात्र आता प्रत्यक्ष पाहिलं या बिल्डिंगच्या आता जे जुनं बांधकाम आहे आता पाडण्याला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने पाहिलं तर राज्यातून अनेक राज्यातून जे प्रवासी या ठिकाणी ये-जा करत असताना या बसस्थानक पाहिलं तर संपूर्ण खड्डे असतील, धुळ्याचं साम्राज्य पाहिलं होतं. या ठिकाणी पाहिलं तर जे उपग्रह आहे गेल्या 4 वर्षापासून बंद आहे. या ठिकाणी पाहिजे तर माजी मंत्री असतील, विद्यमान मंत्री असतील, यांच्या हातात 2 ते 4 वेळेस या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष कामाला कुठली सुरुवात झाली. मात्र आता गेल्या पाहिजे तर जे जुनं बसस्थानक आहे, या ठिकाणी पाहिजे जुनं बांधकाम आहे, या ठिकाणी आता पाडण्यास सुरुवात आहे. आणि काहीच आता कालावधीमध्ये पाहिजे या ठिकाणी नवी बिल्डिंग उभारण्यात येणार नाही. त्याचा मात्र पाहिजे फायदा लिखायला प्रवाशांना मिळणार नाही. आणि एकदा पाहिजे तर खूप अनेक दिवसापासून पाहिलं तर या ठिकाणी प्रवाशांची मागणी होती की या प्रदेशामध्ये चांगले सज्ज बसस्थानक असावं. मात्र या ठिकाणी आता कामात सुरुवात झाली आणि आता काही दिवसांनी पाहिलं तर या ठिकाणी आता भव्य दिव्य देखील बसस्थानक उभा होणार आहे. त्याचा फायदा लिखा आता प्रवाशांना देखील होणार आहे. पण मात्र याचं जे बांधकाम आहे तात्काळ करावं अशी देखील आता मागणी प्रशासनाकडून केली जात आहे. कॅमेरापासून विकास वांगबळचा मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.